मोठी बातमी आहे। अखंड भारत अखंड भाषण म्हणत सामनातून मोहन भागवत यांना टोला लगावण्यात आलाय। 11 वर्षांपासून देशाची प्रचंड सत्ता सैन्य संघ परिवाराच्या हातात असल्याचं सामनामधून म्हणण्यात आलेलं आहे। अखंड भारतावरती अखंड भाषण मात्र सुरू आहेत असंही सामनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। नेमकं काय म्हटलंय सामनामध्ये? फाळणीचे घाव सिंधी समाजावर जास्त झाले, त्या जखमा आजही भळभळतायत। हिंदुत्व आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजप आणि संघ परिवार या जखमांवरची खपली आवर्जून काढतात। पण उपयोग काय? 11 वर्षांपासून देशाची प्रचंड सत्ता सैन्य संघ परिवाराच्या हातात आहे। सिंध प्रांत पाकव्याप्त काश्मीरची 1 इंचही जमीन ते भारतात आणू शकलेले नाही। अखंड भारतावर अखंड भाषण मात्र सुरू आहे। ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं मोदींना अखंड भारत निर्माण करण्याची संधी मिळाली होती, त्यांनी ती संधी वाया घालवली। पाकच्या ताब्यातील खोली भारतात आणता आली नाही, यावरती सरसंघचालकांनी मोदी आणि त्यांच्या इतर स्वयंसेवकांना जाब विचारला का, हा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आलेला आहे। अखंड भारत संदर्भात फक्त व्याख्यानच जोडायची, भारताची 1 खोली पाकिस्तानच्या ताब्यात आहेच असं सुद्धा सामनामध्ये म्हटलेलं आहे। आरएसएस बिनहत्यारी फौज आहे। मोदींचे राज्य आल्यापासून ते जागोजागी संचलन करतात, आपणच भारतीय सैन्य असल्याचा आव आणतात। प्रत्यक्षात भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये हे लोक कुठेच नव्हते, त्यांच्यापैकी एकही नेता लढ्यात तुरुंगात गेल्याची नोंद नाही।